हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज दिवस दुसरा आणि डायरेक्ट आपण भेटतोय रंकाळा तलावावर. एकदम भारी अशी जागा, त्यामुळे आम्ही सकाळ आलो आहे. आणि काल मी रात्री इथं 12 वाजेपर्यंत बसून एडिटिंग केली, ब्लॉग टाकला, तुम्हाला बघायला भेटला असेल. तर आज आपण चाललो आहे महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी, अंबाबाईचं दर्शन करण्यासाठी. तर आज एकदम मजा येणार आहे. तर आणि तुम्ही जर पहिला ब्लॉग बघलात तो फक्त दिवसभर ट्रॅव्हलिंगमध्येच गेला, आणि आता हे जे येतील ते ब्लॉग एकदम भारी असणार आहेत, तर तुम्हाला नक्की आवडतील. तर चला, आता आपण चाललोय दर्शनाला. तर आता आम्ही आलोय कोल्हापूरमध्ये. कटवडा म्हणून काहीतरी डिश आहे, ते ट्राय करतोय. मस्त लागते, टेस्ट मस्त आहे. तर आता आम्ही पोहोचलोय मंदिरासमोर. आता मस्त दर्शनासाठी चाललो आहे आता सकाळ. तर चला दर्शन करूया. तर आत्ताच आम्ही दर्शन वगैरे करून आलो आणि मस्त दर्शन झालं. जास्त गर्दी नव्हती, लाईनला जास्त थांबायला नाही लागला आणि एकदम मस्त असं दर्शन झालं. एकदम मन प्रसन्न झालं. आतमध्ये एकदम गाभारा वगैरे एकदम भारी आहे. मी पहिल्यांदाच आलेलो इथे आणि एकदम मस्त वाटतं. तर मस्त आम्ही अंबाबाईचं दर्शन करून इथून आता निघतोय आणि मस्त वाटलं इथं येऊन. आणि जितकं पॉसिबल होईल तितकं शूट करण्याचा प्रयत्न केला, कारण कुठल्याहीच मंदिरात आतमध्ये शूटिंग करण्याचा आणि फोटो काढण्याचा अलाउड नाही. त्यामुळे जितकं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मस्त आलं आहे. तर चला, तर आता आम्ही आलो आहे बालूमामा. कोल्हापूर येथेच ठिकाण आहे बालूमामा म्हणून. तिथं आलो आहे दर्शनाला. कार माझा हात दुखतोय. किती रुपये भेटलो? तर आता आम्ही रस्त्यामध्ये जेवायला थांबलोय. इथं हॉटेल आहे मागे, आणि ही निर्वी मामाची मुलगी. तर इथं जेवण करू आणि आम्ही चाललोय ज्योतिबाला. इथे समोरच आहे डोंगर, तिथे जाऊ. तर फायनली जेवण आलेलं आहे. खूप उशिरानंतर खूप वाट बघायला लागली. तर फायनली आपण पोचलोय ज्योतिबाला. कोल्हापूरमध्येच ठिकाण आहे आणि मी तर बरेच वर्षांनी आलोय. छोटा असताना आलेलो इथे. चांग भले रे देवा चांग, ज्योतिबाच्या नावाने चांग भले.
तर बघू शकता माझ्या मागे पूर्ण असा सर्व ठिकाणी गुलाल उडवलेला आहे. पूर्ण गुलालाने झालंय, गुलाबी झालंय पूर्ण सर्व ठिकाणी. नुसता गुलाल दिसतो आपल्याला. मस्त वाटलं इथे पण दर्शन करून. इथे खूप पब्लिक आहे आणि सर्वजण पद्धतशीररित्या दर्शन वगैरे करतात. तर आम्ही आलो संध्याकाळी, इकडे आलो संध्याकाळी आणि रूम बघता खूपच वेळ गेला आणि आता फ्रेश वगैरे होऊन चालू आहे दर्शनाला. आणि बघूया रात्री आता काय होत आहे. हॉटेलला जेवायला वगैरे जाऊ आणि खूपच उशीर झाला रूम बघता. त्यामुळे आता अंधार पण पडला आहे तर चाललो आहे. बघू शकता खूप लाईनला गर्दी आहे आणि आम्ही हळूहळू चाललोय गर्दीमध्ये. बघूया दर्शन करू आज मस्त आणि उद्या सकाळी पण येऊ. फायनली आम्ही दर्शन वगैरे केलं, मस्त दर्शन झालं आणि ॲज युजल कुठल्याच मंदिरात व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही, त्यामुळे काहीच दाखवता नाही येत. आणि इथं मस्त बसलो, हवा येतो आणि मागे बीच, मस्त लाटांचा आवाज, एकदम भारी असं. माझ्यासोबत चिन्मय, दीप, चैतन्य, बंडू, ओम, नेहा सर्वजण आहेत. आम्ही इथं आलो आहे बघण्यासाठी, आज सकाळी पण येऊ. बघू शकता सुंदर असं मंदिर आणि हा रात्रीचा व्ह्यू. खूपच दमून वगैरे सर्व दिवसभर ट्रॅव्हलिंग करून दर्शन वगैरे करून आम्ही काहीतरी खाण्यासाठी आलो. खूप भूक लागली, बघू काहीतरी खावं आणि इथं जावं बीचवर फिरायला. थोडंसं फिरू आणि जाऊ घरी. आपल्याला जेवण आलेलं आहे आणि जेवण करू. तर काही आम्ही आता आलोय बीचवर आणि बघू शकता किती सुंदर असा नजारा. इकडे खलखलणारे लाटांचा आवाज आणि हवा आणि आम्ही आता बीचवर आलोय. खाऊन पिऊन मस्त फुल धमाके खाल्ले काय. बघा यांचं काय चाललेलं आहे. खड्ड्यात पडलेलं आहे गाईज. आम्ही ना सरकारची भाव बनवतो.
तर हा ब्लॉग मी आज इथेच एंड करतोय आणि पुढचा ब्लॉग पण गणपतीपुळेचा असणार आहे. तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल. तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय 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 बाय. तर बाय बाय नाही, मी तुम्हाला काहीतरी मी बनवलं आहे बीचवरती दाखवतो. या बघा तू बनवलाय का? तू बनवलाय का रे? ए ए ए पतंग कुठे?